नमस्कार भक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 20वा ऐकल्याने व वाचल्याने वेडाची बाधा दूर होईल, मन ताळ्यावर येईल, प्रपंच सुखाचा होईल. त्यासाठी ऐका मैनाकिनीचा पूर्वेतिहास. गोरक्ष मच्छिंद्र भेट. गोरक्षाला व मारुतीला दोघांनाही भांडण करू नका असे सांगून श्रीराम परत स्वस्थानी गेले. त्यानंतर मारुतीही गोरक्षनाथापासून अदृश्य झाला. तो थेट राणी मैनाकिनी राहत असलेल्या शृंगमुरुड गावी गेला. रात्रीची वेळ असल्याने मैनाकिनी गाढ झोपलेली होती. मारुतीने तिच्या महालात जाऊन हळूच हलवून तिला जागे केले. मारुतीला पाहताच ती उठून बसली व नमस्कार केला. तेव्हा मारुती मैनाकिनी, किलोतळे, पद्मिनी अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधून तिला म्हणाला, मी तुला वचन दिल्याप्रमाणे तुझ्याशी मच्छिंद्रनाथांचा संग घडवून आणला. त्यापासून तुम्हाला मीननाथ नावाचा मुलगाही झाला. मच्छिंद्राचा शिष्य गोरक्षनाथ त्याला घेऊन जाण्यासाठी येथे आला आहे. तो सिद्धयोगी आहे, महापराक्रमी आहे. त्याने माझासुद्धा पराभव केला आहे. साक्षात श्रीरामांनी त्याला सांगून पाहिले तरीसुद्धा मच्छिंद्राला नेण्याचा त्याचा निर्धार पक्का आहे. त्यामुळे मच्छिंद्र तुझ्यापासून दूर जाणार असे चित्र दिसते आहे. असे होऊ नये यासाठी तू गोरक्षनाथाशी गोड बोल, त्याचा मानसन्मान कर आणि काहीही करून त्याला इथे रमव. तो स्त्रीला कदापि वश होणार नाही हे लक्षात ठेव. त्यासाठी इतर उपायांचा अवलंब कर. तू त्याला येथे गुंतविण्यात अपयशी ठरलीस तर मच्छिंद्रनाथ येथून गेलाच असे समज. मारुतीचे बोलणे ऐकत असताना तिची झोप पूर्ण उडाली. ती प्रचंड घाबरली. मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेतच तिने मारुतीचे जमेल तसे आदरातिथ्य केले. मारुती तेथून निघून गेला. मैनाकिनीचा पूर्व इतिहास. मैनाकिनी सुरुवातीला सिंहल द्वीपात राहत होती. तेथे राहणाऱ्या स्त्रियांमध्ये ती सर्वात सुंदर होती. म्हणूनच सर्वजण तिला पद्मिनी असे म्हणत असत. ती एका शापामुळे येथे स्त्री राज्यात आली. तो शाप एका विचित्र घटनेमुळे उपरिचर वसूंनी तिला दिला. एकदा सिंहल द्वीपातील आपल्या महालात ती होती. तिचे नुकतेच स्नान झाले होते. तिने धवल वस्त्र परिधान केलेले होते. आपल्या महालाला असणाऱ्या सज्जामध्ये ती उभी होती. सहज तिने वर आकाशात पाहिले तेव्हा आकाशात विमानातून उपरिचर वसू जात होता. वाऱ्याच्या वेगाने अचानक त्याचे वस्त्र थोडेसे बाजूला झाले. त्यातून नेमके तिला त्याचे गुप्तांग दिसले. त्यामुळे तिला पटकन हसू फुटले. तिचे हसणे वसूने ऐकले. ती का हसली हेही त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला क्रोध आला. क्रोधाच्या भरात लगेच त्याने तिला शाप दिला. तुझ्या मनात माझ्याविषयी वासना उत्पन्न झाली, त्यामुळे तू मला हसलीस. आता पुढे तुला स्त्री राज्यात राहावे लागेल, जिथे तुला एकही पुरुष दिसणार नाही. तो शाप ऐकून तिला रडू कोसळले. तिने वसूची क्षमा मागितली. त्याची मनापासून प्रार्थना केली. तिने या शापातून सुटण्यासाठी उशाप मागितला. वसूलाही तिची दया येऊन त्याने उशाप दिला. स्त्री राज्यात सध्या किलोतळा नावाची राणी आहे. त्या राणीच्या मृत्यूनंतर तू राणी होशील. तेव्हा तू मारुतीची प्रार्थना कर. तुझ्यावर तो प्रसन्न होईल आणि वर माग असे म्हणेल. तू त्यापूर्वी वचन माग, तो लगेच तुला वचन देईल. त्यावेळी तू त्याला म्हण, आमच्या स्त्री राज्यात फक्त तुमच्या बुभुकाराने संतती होते व त्यातही केवळ स्त्री संतती जगते. पुरुष जन्मालाच येत नाही. मला तुमच्याशी प्रत्यक्ष अंगसंग करायला मिळावा. मला तुम्ही ते सुख द्यावे. त्या प्रसंगी मारुती वचनात गुंतलेला असेल. त्यामुळे तो म्हणेल, मी नाही, परंतु नवनाथांचा मुख्य मच्छिंद्रनाथ येथे येऊन राहील. तो तुझ्याशी प्रत्यक्ष संग करेल. त्यापासून तुला पुत्र होईल. मैनाकिनी, माझे गुप्तांग पाहून तुझ्यात कामविकार निर्माण झाला. त्यामुळे मच्छिंद्रनाथ हा माझाच अंश तुझ्याशी संसार करील. त्यापासून पुत्ररूपाने मीननाथ म्हणून मीच जन्माला येईन. त्यानंतर तुमच्या दोघांची ताटातूट होईल. तेव्हा मात्र तू परत सिंहल द्वीपात येशील. जा आता तू. त्या शापामुळे मैनाकिनीला स्वतःचा विसर पडला. तिने सिंहल द्वीप तिच्याही नकळत सोडले. ती भटकत भटकत स्त्री राज्यात येऊन पोचली.
स्त्री राज्यातील शृंगमुरीड या गावी राणी राहत असे, म्हणून तीही त्या गावात गेली. तेथे एक स्त्री चर्मकाराचे काम करताना दिसली. ते पाहून ती तिच्या घरात गेली. तिला कामासंदर्भात विचारले, तेव्हा त्या स्त्रीने मैनाकिनीला स्वयंपाक कामासाठी ठेवून घेतले. तेथील राणीचे नाव किलोतळा होते. ती वयाने आता बरीच थकली होती. आपल्यानंतर राणी कोण व्हावे हे ठरविण्यासाठी तिने एक हत्तीन त्या गावात फिरविली. हत्तीनीच्या सोंडेत फुलांचा हार दिला. तो हार ती जिच्या गळात टाकेल ती भावी राणी होईल असे घोषित करण्यात आले होते. ती हत्तीन फिरत फिरत त्या चर्मकारीण स्त्रीच्या घरी थांबली. तिने घराबाहेर उभ्या असणाऱ्या मैनाकिनीच्या गळ्यात तो हार घातला. त्यामुळे किलोतळा राणीनंतर तेथील सर्व स्त्रियांनी आपली राणी म्हणून मैनाकिनीचीच निवड केली. मैनाकिनीने राणी झाल्यानंतर मारुतीची प्रार्थना केली. मारुती प्रसन्न झाला. त्याने वर दिला. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तेथे आला. तिच्याबरोबर संसारात रमला. त्यांना झालेला मीननाथ हा मुलगा दुसरा कोणी नसून उपरिचर वसूच होता. मैनाकिनी राणी झाल्यानंतर प्रथेप्रमाणे लोक तिलाही किलोतळा म्हणू लागले. स्त्री रूपात गोरक्ष मच्छिंद्रनाथापर्यंत पोचतो. कलिंगा नर्तिकांना घेऊन राणी मैनाकिनीला नृत्य दाखविण्यासाठी जाणार होती. त्या उद्देशानेच त्या सर्व नर्तिका स्त्री राज्यात आल्या होत्या. म्हणूनच त्यांच्यात गोरक्षनाथही सामील झालेला होता. सीमेवरील चिन्नापट्टण गावात तो त्यांच्यात मिसळला होता. वाटेतील अनेक गावांना भेटी देत एकदाचा तो जत्था शृंगमुरुड गावात पोहोचला. शृंगमुरुड येथील एका धर्मशाळेत सर्वजण उतरले. कलिंगाने नृत्यासाठी आपण आल्याचे राणीला पहारेकऱ्यांमार्फत कळविले. त्यावेळी राणीने सभेच्या ठिकाणी त्या सर्वांना येण्यास सांगितले. त्यावेळी गोरक्षाने मृदुंग वाजविण्याचे काम कलिंगाकडे मागितले. तेव्हा कलिंगाने त्याला तुम्ही पुरुष असल्यामुळे तेथे तुम्हाला कोणी आत घेणार नाही असे सांगितले. ताबडतोब गोरक्षाने मंत्र म्हणून स्वतःला स्त्री रूपामध्ये बदलून घेतले. त्यावेळी कलिंगेला सुद्धा त्याला अजिबात ओळखता आले नाही. तेव्हा कलिंगा व तिच्या सोबतच्या स्त्रियांनी त्याला दाद दिली. म्हटले, अप्सरेपेक्षाही देखण्या दिसता आहात, त्यामुळे तुमच्यावर कोणीही भाळेल. त्यावेळी कलिंगेपेक्षाही तो अधिक सौंदर्यवान दिसत होता. त्याने आपल्या हातात मृदुंग घेतला. राणीने सभास्थानी बोलवल्याचा निरोप असल्याने त्या सर्वजणी आपापली वाद्ये घेऊन तेथे पोचल्या. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ भेट. सभास्थळी उत्कृष्ट बैठक सजवली होती. मुख्य स्थानावर मच्छिंद्रनाथ, त्याच्या डावीकडे मीननाथ व मीननाथाच्या शेजारी राणी मैनाकिनी स्थानापन्न झालेली होती. नृत्य पाहण्यासाठी सर्व प्रमुख मैत्रिणी हजर होत्या. उत्तमोत्तम वस्त्रे व अलंकारांनी त्या नटलेल्या होत्या. मच्छिंद्रनाथ व मैनाकिनी यांच्या उजवी डावीकडे त्यांच्यासाठी राखीव असणाऱ्या खास आसनांवर त्या विराजमान झालेल्या होत्या. कलिंगेसोबत असणाऱ्या नर्तिकांनी पायांना पैंजण बांधले. नृत्य सुरू झाले. वाद्ये वाजू लागली. गोरक्ष स्वतः मृदुंग वाजवत होता. त्याने मृदुंगावर अप्रतिम ताल व बोल वाजवले. त्यामुळे सभेतील सर्वजणी आश्चर्यचकित झाल्या. मच्छिंद्र खूप दिवसांनंतर इतके सुरेल मृदुंग वादन ऐकत होता. त्यामुळे तोही रंगात आलेला होता. मृदुंग वादनाला सभागृहात टाळ्यांवर टाळ्या पडत होत्या. त्याचवेळी गोरक्षाने मृदुंगाच्या साहाय्याने असे बोल काढले की ऐकताना चलो मच्छिंद्र गोरख आया असा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज अगदी जसाच्या तसा माणसासारखा येत होता. तो आवाज ऐकून मच्छिंद्र एकदम घाबरला. लगेच आपल्या गळ्यातील भारी किमतीचा हार काढून मृदुंगवाल्या बाईच्या गोरक्षाच्या अंगावर फेकला. त्यामुळे सभास्थानी टाळ्यांचा पुन्हा एकदा गजर झाला. त्यामुळे गोरक्षाने नृत्यातीलच अप्रतिम ताल वाजविले. नाचताना कलिंगा अंगात संचार झाल्यासारखी नाचत होती. गोरक्षाला गंधर्व अनुकूल असल्यामुळे संगीत, नृत्य, हावभाव, ताल, ताना आदी सगळे तेथे अलौकिक घडत होते. अधूनमधून तो त्याच्या मृदुंगातून चलो मच्छिंदर गोरख आया असे बोल काढत होताच. वारंवार ते बोल ऐकल्यामुळे मच्छिंद्राचा चेहरा पार पडला. त्याला नाच गाण्याचा आस्वाद घेण्यात मजा वाटेनाशी झाली. इतर नर्तिकांनी तो आवाज ऐकल्यामुळे त्यांनी मृदुंग वाजविला, पण त्यातूनही तसाच माणसासारखा आवाज येत राहिला. त्यामुळे मच्छिंद्रनाथाला स्वतःची लाज वाटू लागली. त्याचा चेहरा पार काळा ठिक्कर पडला. मैनाकिनी राणी त्याच्याजवळ होती. तिने जेव्हा त्याच्याकडे पाहिले तेव्हा ती सुद्धा मनातून दचकली. तिने अत्यंत काळजीने त्याला
काय झाले असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, काय सांगू, काय भुताटकी आहे कळत नाही. मला मृदुंगातून चलो मच्छिंदर गोरख आया हे शब्द ऐकू येतात. मला फार भीती वाटते. गोरक्षा आला असेल तर मला जावेच लागेल. त्याचे बोलणे ऐकून राणी मैनाकिनीही खूप घाबरली. तिने मृदुंगधारी तरुणीला एका बाजूला घेऊन याविषयी विचारले. तेव्हा ती तरुणी राणीला म्हणाली, मला कसे माहीत असेल? तुम्ही इतर वाद्ये वाजवून पहा. त्यामुळे मैनाकिनीने वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रियांना त्यांची इतर वाद्ये वाजविण्यास सांगितले. इतर स्त्रियांनी ती वाद्ये वाजवून पाहिली. जेव्हा त्यांनी त्यातून स्वर काढले तेव्हा त्यातूनही चलो मच्छिंदर गोरख आया असे स्वर निघाले. हे ऐकून राणीला गोरक्ष याच मंडळीत असल्याची खात्री पटली. राणीने परत त्या मृदुंगधारी स्त्रीला विचारले, तू कोण आहेस? खरं खरं सांग. तुला तुझ्या गुरुची शपथ आहे. गुरुची शपथ घातलेली पाहताच मात्र गोरक्ष म्हणाला, माई, मी मूळची स्त्री नाही. मीच तो गोरक्ष की जो मच्छिंद्रनाथांचा अत्यंत आवडता शिष्य आहे. स्त्रीरूप घेतल्याशिवाय तुमच्यापर्यंत पोचणे शक्य नव्हते. म्हणूनच मी येथे स्त्रीरूप घेऊन आलो आहे. आता मी मच्छिंद्रनाथांना कोणत्याही परिस्थितीत घेऊन जाणारच आहे. ते ऐकून मच्छिंद्राने गोरक्षनाथाला पुन्हा पुरुष रूप स्वीकारण्यास सांगितले. गोरक्षनाथांनी आपल्या गुरुच्या आज्ञेचे ताबडतोब पालन केले. त्याने पुन्हा आपले मूळ पुरुष रूप घेतले. तेव्हा मच्छिंद्राने लगेच उठून आपल्या सर्वोत्तम शिष्याला आलिंगन दिले. कलिंगेला मात्र तिला जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा कितीतरी अधिक पट धन राणीने दिले. त्यानंतर तिला लगेच जायला सांगितले. मच्छिंद्र गोरक्ष दोघे एकमेकांना कितीतरी वर्षांनी भेटत होते. दोघांनाही आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत. किती बोलू, काय काय विचारू असे दोघांनाही झाले होते. ही गुरुशिष्य भेट अवर्णनीय होती. मच्छिंद्राने गोरक्षाला मधल्या काळातील सर्व घडामोडी विचारल्या. गोरक्षाने काहीही न लपवता सर्व वृत्तांत सविस्तर सांगितला. तो म्हणाला, बद्रिकाश्रमात 12 वर्षांचे तप पूर्ण झाल्यानंतर तुमच्या भेटीची ओढ लागली. म्हणून सर्वत्र तुमचा शोध घेत फिरू लागलो. एके ठिकाणी कानिफनाथांची भेट झाली. त्याने तुमचा ठावठिकाणा सांगितला. त्यामुळे येथे आलो. आता आपली भेट झाली. गोरक्ष तळमळीने बोलत होता. त्यामुळे त्याच्या डोळ्यातून सतत अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्यामुळे तळमळ, दुःख, आनंद याबरोबरच गुरुच्या या अवस्थेबद्दल करुणा देखील होती. त्यानंतर मच्छिंद्रनाथाने आत्यंतिक प्रेमाने एका मांडीवर लाडका शिष्य गोरक्षाला व दुसऱ्या मांडीवर आपला पुत्र मीननाथाला बसविले. मच्छिंद्राचा शिष्य गोरक्षावरचे हे अकृत्रिम प्रेम पाहून राणी मैनावतीला देखील भारावली, थक्क झाली. तिला मारुतीची आठवण झाली. मारुतीने सांगितल्याप्रमाणे गोरक्ष येथे राहिला तर आपल्याला अतिशय आनंद होईल असे तिला वाटले. मच्छिंद्रनाथांनी आपल्या हाताने आपल्या लाडक्या शिष्याला जेवू घातले. रात्री तो पुत्राला घेऊन त्याच्या शेजारी झोपला. सकाळी उठल्यानंतर परत त्यांच्या अखंड गप्पा सुरू झाल्या. दोघांच्या शब्दाशब्दात प्रेम ओसंडून वाहत होते. जय अलख निरंजन.